मित्रांनो नमस्कार. पंढरी पाठे यवतमाळ अपडेटमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो. भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना यवतमाळ यांच्या वतीने अध्यक्ष माननीय श्याम बजाज यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत देशाचे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री माननीय नितीन गडकरी यांना निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. ट्रान्सपोर्टेशनमध्ये म्हणजे दळणवळणामध्ये ज्या काही महत्त्वाच्या तांत्रिक अडचणी येतात, ऑनलाईन व्हेरिफिकेशनच्या संदर्भात ज्या अडचणी येतात त्या संदर्भात हे निवेदन आज यांनी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी सादर केलेलं आहे. माझ्यासोबत श्याम बजाज आहेत. काय आम्हाला प्रादेशिक कार्यालयात खूप मोठ्या अडचणी चालल्या, ज्या अडचणी आजपर्यंत उद्भवत नव्हत्या त्या अडचणीला प्रत्येक सर्वसामान्यालाही सामना करावा लागत आहे. आता त्यांना PUC, इन्शुरन्स या ज्या गाडी अपडेटच्या डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यासाठी ते OTP घेतात आणि एक सर्वसामान्य नागरिक जो आहे तो सिलेंडरच्या वेंडरला OTP द्यायला मागे पुढे बघतो. आणि आज त्या एका RC ट्रान्सफरसाठी 5-5, 6-6 वेळा OTP जर एजंट मागणार असेल तर त्याची मानसिक छळ होत आहे. याच्यात पैसाही जात आहे. आमच्या जे गाडी घेऊन विकणारे व्यावसायिक आहे त्यांनाही या गोष्टीचा त्रास होत आहे. आणि आधार आणि आधार हे जर त्यांच्या चुकीमुळे जर मॅच होत नसेल तर त्याचाही भुर्दंड सर्वसामान्याला भोगतावं लागत आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे मॅच करून आणा. जेव्हा गाडी ट्रान्सफर केली त्यावेळेस आधार कार्ड सोबत जोडल्याशिवाय गाडी ट्रान्सफर होत नाही. मग जर KRISH कृष्णा होते, KRUSH तुम्ही जर लिहिलं असेल तर ते आम्ही कुठून मॅच करून आणायचं? मग त्याच्यासाठी 15-15, 20-20 दिवस ट्रान्सफर होत नाही आहे. आता परवाच्या दिवशीचा विषय सांगतो. उमरखेडला एका गाडी आम्ही कस्टमरला विकली. ती गाडी हस्तांतरण व्हायच्या आधी त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. आता तो जो खर्च आहे तो इन्शुरन्स कंपनी द्यायला पाहत नाही आहे, कारण की गाडी विकली, हस्तांतरित झाली नाही आणि जुना मालक म्हणते मी गाडी विकलेली आहे. आता याचं भुर्दंड आम्ही जे गाडीचा व्यवसाय करतो त्यांनी द्यावा, नवीन कस्टमरनी द्यावा की जुन्या कस्टमरनी द्यावा? फ्रॉड वगैरे होतो का, काही भ्रष्टाचार वगैरे असं काही? भ्रष्टाचार नाही होत, पण आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावं लागत आहे. काय नाही, आमचं असं म्हणणं आहे का ज्या शासनाच्या चुका आहे ते आमच्यावर लादण्यात येत आहे. गाडी नावानं करायसाठी जेव्हा आम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड दिलेलं आहे ते तुम्ही भरायला पाहिजे ना. भरणारे लोक तुम्ही आहे. स्पेलिंग मिस्टेक तुम्ही करत आहे, त्याचा भुर्दंड आम्हाला कशाला? आणि ते करेक्शन करण्यासाठी जिथून आहे तिथून करून आणा. 15-15 दिवस वेळ वाया चाललाय. आज मला समजून काय आर्थिक अडचण असेल, मला तर गाडीवर लोन घ्यायचं असेल, 15 दिवस मग माझं काम काय होईल? कोणत्या दवाखान्याची गोष्ट असते, काय असते? आता OTP ची गोष्ट आहे, हे जनहितार्थ गोष्ट आहे का तुमच्या गाडीचे कागद तुम्ही क्लिअर ठेवायला पाहिजे, इन्शुरन्स तुम्ही क्लिअर ठेवायला पाहिजे, PUC ठेवायला पाहिजे. शासनाने बंधनकारक केलं आणि तुम्ही म्हणता का PUC फाडासाठी तुम्हाला OTP लागेल, इन्शुरन्स फाडासाठी OTP लागेल. ह्या कोणत्या गोष्टी शासनाची मनमानी चालू आहे. आमची मागणी अशी आहे की आम्ही जी गाडी ट्रान्सफर करायला पार्टी जी घेऊन जातो RTO मध्ये, त्याच्यामध्ये आम्ही दोन्ही पार्टीचे व्हेरीफाय करून पेपर देतो त्यांना. 2025 ला जी लादलेली गोष्ट नाही, सॉफ्टवेअर डाउनलोड गव्हर्नमेंटने, ते त्यांनी 26च्या अगोदर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या क्लिअर करायला पाहिजे आणि नवीन गोष्टी ऍडजस्ट करायला पाहिजे. ह्या गोष्टी आमचं म्हणणं आहे सर्व युनियनचं. नहीं, वही RTO का जो प्रॉब्लम है, प्रॉब्लम ट्रांसफर में नाम का स्पेलिंग जो आता है, अभी हमारे नाम में कभी शेख आगे आ जाता, कभी पीछे आ जाता, तो एक नाम का स्पेलिंग का भी प्रॉब्लम आता, जिससे बहुत तकलीफ हो रही. महीना 1.5 महीने तराज दे रहे. सब चीज रहने के बाद भी वो बोलता है कि नंबर अपडेट करो. नंबर अपडेट लेते नहीं, बोलते बाहर जाओ, बाहर से करो. ये तकलीफ हो रही. तुमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर याच्या समोरचा निर्णय आज हे जे निवेदन आहे पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तहसील ऑफिसला आणि प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेले आहे. आम्ही RTO ला सुद्धा हे निवेदन देत आहे. आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही महाराष्ट्र राज्य लेवलला मोठं आंदोलन करू. मित्रांनो थांबतो. पंढरी पाठे यवतमाळ अपडेट.